नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपला जोहार अकॅडमीमध्ये। आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प व राष्ट्रीय उद्याने। हे तिन्ही पॉइंट महाराष्ट्र भूगोलमध्ये महत्त्वाचे आहे मित्रांनो, व हे सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये विचारले जाते। तर बघूया टाइम न वेस्ट करता। सगळ्यात अगोदर आपण बघूया राष्ट्रीय उद्याने। आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत मित्रांनो। पहिला राष्ट्रीय उद्यान बघूया मित्रांनो, ताडोबा राष्ट्रीय उद्यान। ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि मोठे राष्ट्रीय उद्यान आहे। हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे मित्रांनो। हे उद्यान सुमारे 625.4 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरले असून याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते। येथे वाघ, बिबट्या, अस्वल, रानकुत्रे आणि चितळ सांबर यासारखे अनेक प्राणी आढळतात। ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि मोठे राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो। नोट करून घ्यायचे जे महत्त्वाचे पॉइंट आहेत। ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे नागपूर शहरापासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो। येथे घनदाट जंगल आणि विविध प्रकारच्या वनस्पतींचे सौंदर्य अनुभवता येते। पुढच्या राष्ट्रीय उद्यान बघूया मित्रांनो, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान। नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे आणि ते डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य म्हणूनही ओळखले जाते। हे उद्यान विविध पक्षी प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे आणि येथे स्थलांतरित पक्ष्यांचे कळप हिवाळ्यात येतात। या उद्यानात विविध प्रकारचे जंगल आढळते, ज्यात अनेक प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश होतो। नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यात आहे मित्रांनो। येथे सुमारे 60% महाराष्ट्रात राज्यातील पक्ष्याच्या प्रजाती आढळतात। येथे वाघ, पॅन्थर, लांडगा आणि कोल्हा यासारखे सस्तन प्राणी देखील आढळतात। उद्यानात विविध प्रकारचे जंगले आहेत, जसे की कोरडे, मिश्र आणि दमट जंगल। तसेच पर्यटन स्थळासाठी उद्यानात एक मोठे नैसर्गिक तळे आहे, ज्याला नवेगाव बांध असेही म्हणतात। व या उद्यानात इंटरप्रिटेशन सेंटर, एक छोटे संग्रहालय, लायब्ररी आणि वॉच टॉवर यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत। येथे निसर्गमय आणि साहसी पर्यटनासाठी अनेक संधी उपलब्ध होतात। नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो। नोट करत राहायचे सोबतच। तिसरा राष्ट्रीय उद्यान बघूया मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान। पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे पेंच राष्ट्रीय उद्यान नावानेही ओळखले जाते मित्रांनो, आणि ते मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या 2 राज्यांच्या सीमेवर आहे। हे उद्यान महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यात आहे मित्रांनो। हे उद्यान मुख्यत्वे मध्य प्रदेशातील सिवनी आणि छिंदवाडा जिल्ह्यामध्ये आहे, परंतु याचा काही भाग महाराष्ट्रात येतो। हे उद्यान पेंच नॅशनल पार्क किंवा जवाहरलाल नेहरू नॅशनल पार्क म्हणूनही ओळखले जाते। चौथा राष्ट्रीय उद्यान बघूया मित्रांनो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगरमधील बोरिवली येथे आहे मित्रांनो। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतील एक महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे, जे मुंबईचे हिरवे हृदय म्हणूनही ओळखले जाते। हे सुमारे 104 चौरस किलोमीटर पर्यंत पसरलेले आहे मित्रांनो। हे अनेक वनस्पती आणि प्राणी आढळतात, जसे की चितळ, तिसस, मॅकॉक आणि वाघ। हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या उद्यानापैकी एक असून पर्यटकांसाठी निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे मित्रांनो। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याची स्थापना 1974 मध्ये कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापन झाले आणि त्यानंतर त्याचे नाव बदलून बोरिवली राष्ट्रीय उद्यान आणि शेवटी 1981 मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असे ठेवण्यात आले। येथे विविध प्रकारचे वनस्पतीही आढळतात मित्रांनो, जसे की कदंब, साग, करंज, शिशम आणि बाभूळ यासारख्या अनेक वनस्पती येथे आढळतात। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे पर्यटकांसाठी निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी एक उत्तम संधी देते। इथं वन विभाग, शाश्वत पर्यटन आणि निसर्ग संवर्धनासाठी एक निसर्ग शाळा यासारखे उपक्रम राबवले जातात, ज्यामध्ये जैवविविधता आणि
परिसंस्थेबद्दल माहिती दिली जाते. उद्यानात कान्हेरी लेणी देखील आहे, ज्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. पुढच्या राष्ट्रीय उद्यान बघूया मित्रांनो, गुगामल राष्ट्रीय उद्यान. गुगामल राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात आहे मित्रांनो, जे की मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे उद्यान वाघांसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यात घनदाट जंगल, डोंगर, धबधबे आणि औषधी वनस्पती आढळतात. तसेच थंड हवाचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते व नैसर्गिक सौंदर्य यामुळे हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे मित्रांनो. हे उद्यान सातपुडा पर्वतरांगेत अमरावती जिल्ह्यात आहे. हे उद्यान भारतीय वाघांसाठी एक महत्त्वाचे निवासस्थान आहे मित्रांनो. या उद्यानात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आढळतात मित्रांनो. येथे सागवान, ऐन, बांबू आणि अनेक औषधी वनस्पती आढळतात. तसेच विविध प्रकारचे वन्यजीवन यात वास्तव करतात. तसेच थंड हवेचे वातावरण, हिरवीगार निसर्गमयता आणि धबधबे यामुळे एक सुंदर पर्यटन स्थळ सुद्धा आहे मित्रांनो. पुढच्या आणि शेवटच्या राष्ट्रीय उद्यान बघूया मित्रांनो, चांदोली राष्ट्रीय उद्यान. चांदोली राष्ट्रीय उद्यान हे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे उद्यान आहे आणि ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. हे उद्यान उंच डोंगर, घनदाट जंगल, धबधबे आणि जैवविविधतेने समृद्ध आहे. यात वाघ, बिबट्या आणि विविध प्रकारचे पक्षी तसेच शेकरू आणि हरियाल पक्षी देखील आढळतात. हे उद्यान कोल्हापूर, सांगली व रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. चारही जिल्ह्यामध्ये हा राष्ट्रीय उद्यान पसरलेला आहे मित्रांनो. हे उद्यान पश्चिम घाटाच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आहे आणि कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेला आहे. येथे घनदाट जंगल असून त्यात वाघ अंदाजे 9, बिबट्या अंदाजे 66 आणि शेकरू, हरियाल पक्षी यासारखे अनेक प्राणी पक्षी आढळतात मित्रांनो. या राष्ट्रीय उद्यानाची नैसर्गिक रचना, या उद्यानात उंच डोंगर, पठारे, नैसर्गिक धबधबे तसेच हे उद्यान अनेक बारमाही जलवाहिन्या आणि वसंत सागर जलाशय तयार करते. ते व्याघ्र प्रकल्पाचा भाग असून ते पश्चिम महाराष्ट्राचे वैभव मानले जाते मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत मित्रांनो. त्यात आपण पहिला बघूया, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे मित्रांनो. हा एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखला जातो. हा महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि मोठा राष्ट्रीय उद्यान असून यात ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी वन्यजीवन अभयारण्य याचा समावेश आहे. येथे वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. येथे जंगल सफारीसाठी एक उत्तम पर्याय आहे, जिथे वाघाव्यतिरिक्त स्लॉथ बेअर आणि इतर वन्यजीवन पाहण्याची संधी मिळते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ हे एकूण 1727 चौरस किलोमीटर एवढे आहे मित्रांनो, ज्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी वन्यजीवन अभयारण्य यांचा समावेश आहे. याची स्थापना 1955 मध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापन झालेली ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी राष्ट्रीय उद्यान आहे. येथे प्रकल्पात वाघांची संख्या लक्षणीय असून येथे वाघांची सफारी केली जाते. प्रकल्पामध्ये घनदाट जंगल विविध वनस्पती आकर्षित करते. दुसरा व्याघ्र प्रकल्प बघूया मित्रांनो, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील गोंदिया आणि भंडारा या 2 जिल्ह्यांमध्ये स्थित आहे मित्रांनो. हा एक प्रमुख व्याघ्र प्रकल्प आहे जो 2013 मध्ये घोषित झाला. या प्रकल्पात नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव वन्यजीवन अभयारण्य, नागझिरा वन्यजीवन अभयारण्य, न्यू नागझिरा वन्यजीवन अभयारण्य आणि कोका वन्यजीवन अभयारण्य यांचा समावेश आहे मित्रांनो. हा प्रकल्प निसर्गमय असून आयुर्वेदिक वनस्पती, दुर्मिळ पक्षी आणि ट्रेनिंगसाठी ओळखला जातो.
तर या व्याघ्र प्रकल्पामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान आणि नवेगाव वन्यजीवन अभयारण्य, नागझिरा वन्यजीवन अभयारण्य, न्यू नागझिरा वन्यजीवन अभयारण्य आणि कोका वन्यजीवन अभयारण्य असे 5 महत्त्वाचे ठिकाण आहेत मित्रांनो. या व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 12 डिसेंबर 2013 रोजी महाराष्ट्र राज्यातील 5वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला होता व याचे क्षेत्रफळ 653.67 चौरस किलोमीटर एवढं आहे मित्रांनो. नोट करून घ्यायचे मित्रांनो, महत्त्वाचे पॉइंट आहेत. पुढचा व्याघ्र प्रकल्प बघूया मित्रांनो, पेंच व्याघ्र प्रकल्प. पेंच व्याघ्र प्रकल्प हा नागपूर जिल्ह्यातील एक संरक्षित क्षेत्र आहे मित्रांनो. पेंच व्याघ्र प्रकल्प हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. तसेच ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे पेंच नदी आणि घनदाट जंगल. या प्रकल्पाला 1999 मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला, जो भारतातील 25वा व्याघ्र प्रकल्प ठरला. या उद्यानात वाघांची घनता जास्त असून त्यात पारंपरिक कला आणि निसर्गाचा अनुभव मिळतो. या व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रफळ 180 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे. याची भौगोलिक स्थान हा प्रकल्प मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात विस्तारलेला आहे. महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात तर मध्य प्रदेशात सिवनी आणि छिंदवाडा जिल्ह्यात हा प्रकल्प आहे मित्रांनो. चौथा व्याघ्र प्रकल्प बघूया मित्रांनो, बोर व्याघ्र प्रकल्प. बोर व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात आहे मित्रांनो. जवळ असलेला एक व्याघ्र प्रकल्प आहे. हा व्याघ्र प्रकल्प 2014 मध्ये घोषित झाला आणि सुमारे 138.12 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेला आहे. तसेच तो भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणूनही ओळखला जातो. हा प्रकल्प बोर धरणाभोवती वसलेला आहे आणि येथे वाघांच्या संवर्धनाचे काम केले जाते. बोर व्याघ्र प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणी जवळ बसलेला आहे मित्रांनो. याची स्थापना 1970 मध्ये अभयारण्य म्हणून स्थापना झाली आणि जुलै 2014 मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. प्रकल्पातून वाहते वर्धा नदीची उपनदी आहे मित्रांनो. बोर नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे. नोट करून घ्यायचे. पुढचा व्याघ्र प्रकल्प बघूया मित्रांनो, मेळघाट व्याघ्र प्रकल्प. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून याला ओळखले जाते. 1973-74 मध्ये प्रोजेक्ट टायगर अंतर्गत सुरू झालेला पहिल्या 9 प्रकल्पापैकी एक होता, ज्यांची स्थापना 1919 वन्यजीवन अभयारण्य म्हणून झाली होती. येथे वाघ, बिबटे, रानगवे, सांवरे आणि विविध प्रकारचे पक्षी यासारखे अनेक वन्यजीवन आढळतात. हा व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील डोंगराळ भागात आहे मित्रांनो. याच्यात महत्त्वाचे पॉइंट म्हणजे 1967 मध्ये वन्यजीवन अभयारण्य म्हणून याला घोषित करण्यात आले. तसेच 1974 मध्ये याला व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थान मिळालं होतं मित्रांनो. व 1973 व 74 मध्ये भारतातील पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पापैकी हा एक व्याघ्र प्रकल्प होता मित्रांनो. याचे क्षेत्रफळ राखीव क्षेत्राचे एकूण क्षेत्र 2768 चौरस किलोमीटर एवढे आहे मित्रांनो. येथील वन्यजीवन सस्तन प्राणी वाघ, बिबटे, रानगवे, सांबरे, भेकरे, रानडुक्कर, वानरे, चितळ, नीलगाई, चौशिंगे, अस्वले, भुईअस्वले, रानमांजरे, कृष्णमृग, उडत्या खारी, तरस, कोल्हे, लांडगे असे विविध प्रकारचे प्राणी इथे आढळतात. व येथे मोर, रानकोंबडा, राखी, बगळा, भुरा, बगळा, कारकोच, बलाक, बदके असेच वन्यजीवनमध्ये पक्ष्यांच्या मोठ्या प्रमाणात. तसे मोठ्या राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प बघूया मित्रांनो.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील पश्चिम घाटात सातारा, सांगली आणि कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पसरलेला एक संरक्षित भाग आहे. हा प्रकल्प 5 जानेवारी 2010 रोजी व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित झाला आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक व्याघ्र प्रकल्प आहे. याचे एकूण राखीव क्षेत्रफळ 1165.57 चौरस किलोमीटर असून यात गाभा 600.12 चौरस किलोमीटर आणि बफर 565.45 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ समाविष्ट आहे. मित्रांनो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे पश्चिम घाट सह्याद्री पर्वतरांगा सर्वात उत्तरेकडील वाघांचे अधिवास आहे. हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे. मित्रांनो, आता पुढचा टॉपिक बघणार आहोत. मित्रांनो, आपण पुढचा टॉपिक म्हणजे अभयारण्य. अभयारण्य हे आपण प्रशासकीय विभागानुसार बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण कोकण विभाग बघूया. कोकण विभागामधून पहिला आपण तानसा अभयारण्य बघूया. तानसा अभयारण्य हे महाराष्ट्राच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे आणि त्यात घनदाट जंगल, स्वच्छ तलाव आणि विविध प्रकारचे प्राणी पक्षी आढळतात. तानसा अभयारण्य हे पालघर व ठाणे या 2 जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे. मित्रांनो, व तिथं घनदाट जंगल आहे व स्वच्छ तलाव आहे व विविध प्रकारचे प्राणी सुद्धा तिथं आढळतात. हे अभयारण्य बिबट्या, भारतीय वायसन, गवा आणि अनेक पक्ष्यांसाठी महत्त्वाचे निवासस्थान आहे. येथे व्यावसायिक चित्र करण्यासाठी परवानगीची शक्यता असू शकते. हे अभयारण्य ठाणे जिल्ह्याच्या शहापूर आणि भिवंडी तालुक्यामध्ये तसेच पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ 320 चौरस किलोमीटर वर पसरलेले आहे. मित्रांनो, याचे वैशिष्ट्य म्हणजे अभयारण्यात घनदाट जंगले, स्वच्छ तलाव आणि नैसर्गिक सौंदर्य हे तिथं दिसून येतं. हे स्थळ निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि वन्यजीवन प्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. मित्रांनो, पुढच्या अभयारण्य बघूया. तुंगारेश्वर अभयारण्य. तुंगारेश्वर वन्यजीवन अभयारण्य हे पालघर जिल्ह्यातील वसई आणि विरारजवळ असलेले एक सुंदर ठिकाण आहे. हे 85 चौरस क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. मित्रांनो, येथे घनदाट जंगल, डोंगर आणि अनेक लहान नद्या व धबधबे आहेत. यामुळे निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगसाठी इथं उत्तम ठिकाण आहे. 2013 मध्ये स्थापन झालेल्या या अभयारण्यात पश्चिम घाटाच्या समृद्ध जैवविविधतेचे संवर्धन केले जाते. तुंगारेश्वर वन्यजीवन अभयारण्याची स्थापना 2003 मध्ये झाली होती. हे पश्चिम घाटातील एक महत्त्वाचे जैवविविधता संवर्धन केंद्र आहे. हे अभयारण्य संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तानसा वन्यजीवन अभयारण्य यांच्यामध्ये एक महत्त्वाचा कॉरिडॉर म्हणून काम करते. तुंगारेश्वर अभयारण्य कुठे आहे मित्रांनो? तर पालघरमध्ये आहे आणि विरार या शहराच्या पूर्वेला डोंगरावर आहे मित्रांनो. तर पुढच्या अभयारण्य बघूया. फ्लेमिंगो अभयारण्य. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य हे मुंबई आणि ठाणे शहराच्या मध्यभागी असलेले एक महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे मित्रांनो. त्याचे क्षेत्रफळ 16.905 चौरस किलोमीटरचे क्षेत्र आहे. हे अभयारण्य फ्लेमिंगो आणि कांदळवनांचे संरक्षण करते, जे ठाणे आणि मुंबई जिल्ह्याच्या हद्दीत पसरलेले आहे. याला एक संवेदनशील क्षेत्र म्हणूनही घोषित करण्यात आले आहे, ज्यामुळे या परिसराचे संरक्षण होण्यास मदत होते. हे अभयारण्य मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या खाडीमध्ये आहे. या अभयारण्याचे उद्दिष्ट म्हणजे फ्लेमिंगो आणि कांदळवनासारख्या दुर्मिळ वस्तू व वनस्पती आणि प्राण्यांचे जतन करणे हा याच्या अभयारण्याचा मुख्य उद्दिष्ट आहे. चौथा अभयारण्य बघूया मित्रांनो.
कर्नाळा पक्षी अभयारण्य. कर्नाळा पक्षी अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. हे रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे असलेले एक संरक्षित ठिकाण आहे. हे मुंबई गोवा मार्गावरून असून पक्षी निरीक्षणासाठी एक प्रमुख ठिकाण आहे. अभयारण्यात कर्नाळा किल्ला देखील आहे. सुमारे 1 तासाच्या ट्रॅकनंतर पोहोचता येतो. येथे निसर्ग माहिती केंद्र सुद्धा आहे व प्लास्टिक मुक्त परिसर ठेवण्यासाठी भर दिला जातो. येथे प्लास्टिक वापरणे मनाई आहे मित्रांनो. मोठ्या प्रमाणात ट्रॅकिंग इथं होते. हे अभयारण्य मुंबईपासून सुमारे 50 ते 60 किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो. महाराष्ट्र शासनाने 1968 मध्ये याला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले होते. याचे प्रमुख आकर्षण म्हणजे पक्षी निरीक्षण आणि ट्रॅकिंगसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. इथे पक्षी निरीक्षणासाठी नंदनवनच आहे. येथे कर्नाळा किल्ला आहे. किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 1 तासाचा मध्यम अवघड ट्रॅक करावा लागतो. पुढचा अभयारण्य बघूया मित्रांनो. सुधागड अभयारण्य. सुधागड अभयारण्य हे रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे मित्रांनो व सुधागड किल्ल्याभोवती वसलेले एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. त्याचे क्षेत्रफळ 76.88 चौरस किलोमीटर एवढे आहे. या अभयारण्याचे पूर्वीचे नाव भोरबगड होते आणि ते भोर संस्थानाचे महत्त्वाचे केंद्र होते. अभयारण्य घोषित करण्यापूर्वी हा परिसर हिरव्यागार वनराईने नटलेला होता आणि आजही तो पर्यटनासाठी एक आकर्षण ठिकाण आहे. याचे भौगोलिक स्थान म्हणजे हे अभयारण्य रायगड जिल्ह्यातील सुधागड किल्ल्याभोवती आहे, जो लोणावळ्याच्या दक्षिणेस आणि पुण्याच्या पश्चिमेस आहे. याचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे सुधागड किल्ल्याला पूर्वी भोरबगड म्हणून ओळखले जात असे आणि ते भोर संस्थानाचे महत्त्वाचे केंद्र होते व याला अभयारण्य घोषित झाल्यामुळे या परिसराला वन्यजीवन वनराईचे संरक्षण केले जाते. इथले आकर्षणे म्हणजे किल्ल्यावर 1705 साली बांधलेले पंत सचिवांचा सरकारवाडा आणि एक चोरवाट विहीर आहे. पुढच्या अभयारण्य बघूया मित्रांनो. फणसाड पक्षी अभयारण्य. फणसाड अभयारण्य हे रायगड येथील महत्त्वपूर्ण एक अभयारण्य आहे मित्रांनो, जे की मुरुड आणि रोहा तालुक्यामध्ये आहे. हे समुद्र किनाऱ्यापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर आहे. हे अभयारण्य 1986 मध्ये घोषित झाले आणि त्याचे क्षेत्रफळ 69.79 चौरस किलोमीटर एवढे आहे मित्रांनो. येथे विविध प्रकारचे झाडे जसे की रानआंबा, साग, अंजन आणि विविध वन्यजीवन जसे की बिबट्या, कोल्हे, बेकर आणि रानडुक्कर आढळतात. हे निसर्गप्रेमी आणि वन्यजीवन अभ्यासकांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. या अभयारण्याची स्थापना 25 फेब्रुवारी 1986 रोजी अभयारण्य म्हणून याला घोषित करण्यात आले होते. इथले जवळपास समुद्र किनारपट्टा म्हणजे 12 किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो. येथे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात मित्रांनो. कोकण विभागाचा शेवटचा अभयारण्य बघूया. मालवण सागरी अभयारण्य. मालवण सागरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे मित्रांनो. हे सागरी जैवविविधतेच्या संरक्षणासाठी स्थापन केले आहे. हे महाराष्ट्रातील एकमेव सागरी अभयारण्य असून यामध्ये सागरी वनस्पती उदाहरणार्थ प्रवाळ, शेवाळ आणि जलचर प्राणी उदाहरणार्थ मोलस्क, एनोस्मोक्स यांचा समावेश आहे. हे ठिकाण सागरी जीवन पाहण्यासाठी आणि स्नॉर्कलिंग सारख्या जलक्रीडांसाठी प्रसिद्ध आहे. मालवण सागरी अभयारण्याचे महत्त्व म्हणजे हे भारतातील तिसरे आणि महाराष्ट्रातील पहिले सागरी उद्यान आहे. हे सागरी जीवसृष्टी पाहण्यासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे.
येथील जवळपासचे विमानतळ गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. जवळपास 145 किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो. पुढच्या विभागानुसार अभयारण्य बघूया. नाशिक विभागातील अभयारण्य. पहिला अभयारण्य बघूया, रेहेकुरी अभयारण्य. रेहेकुरी काळवीट अभयारण्य हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ते अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे आणि हे खास करून काळविटांच्या संरक्षणासाठी 1980 मध्ये स्थापन करण्यात आले होते. हे अभयारण्य वन्यजीवन प्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे आणि येथे काळविटांच्या काळपाना पाहता येते. याचे क्षेत्रफळ सुमारे 217.31 हेक्टर एवढे आहे मित्रांनो व याचे वैशिष्ट्य म्हणजे अभयारण्य काळविटांसाठी एक आश्रयस्थान आहे आणि येथे काळविटांचे कळप पाहता येतात. पुढच्या अभयारण्य बघूया, नांदूर मधेश्वर पक्षी अभयारण्य. नांदूर मधेश्वर पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, जे की निफाड तालुक्यामध्ये येतं आणि हे महाराष्ट्राचे भरतपूर म्हणूनही ओळखले जाते. हे अभयारण्य नांदूर मधेश्वर जलाशयाच्या परिसरात आहे आणि येथे 220हून अधिक प्रकारचे स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास आहे. या अभयारण्यात पक्षी निरीक्षणासाठी निरीक्षण मनोरे आणि इतर सुविधा उपलब्ध आहेत. या अभयारण्याला भेट देण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सकाळी पहाटे आणि संध्याकाळी सर्वाधिक राहते मित्रांनो. पुढच्या अभयारण्य बघूया, यावल अभयारण्य. यावल अभयारण्य हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात आहे. हे अभयारण्य अनेर आणि मांजर नद्याच्या काठावर आहे आणि घनदाट जंगलासाठी ओळखले जाते. येथे बिबटे, अस्वल, हरिण तसेच विविध प्रकारचे पक्षी आणि बांबूंची जंगले पाहायला मिळतात. हे वन्यजीवन प्रेमी आणि ट्रॅकिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे मित्रांनो. येथे घनदाट जंगल, निसर्गमय जलाशय व डोंगरदऱ्या आहेत. तसेच हे ठिकाण पर्यटन स्थळासाठी महत्त्वपूर्ण आहे. पुढच्या अभयारण्य बघूया मित्रांनो, कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य. कळसुबाई हरिश्चंद्र वन्यजीवन अभयारण्य हे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले एक महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे मित्रांनो. हे अभयारण्य त्यांच्या समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाते. येथे विविध प्रकारचे वृक्ष, वनस्पती आणि वन्यजीवन आढळतात. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर एवढी आहे मित्रांनो. त्याचे भौगोलिक स्थान म्हणजे हे अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आहे, जे की आजचे अहिल्यानगर म्हणून ओळखले जाते. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणूनही ओळखले जाते. येथील वन्यजीवन बिबट्या, रानमांजर, कोल्हा, लांडगा, रानडुक्कर, भेकर आणि नीलगाय यासारखे सस्तन प्राणीही आढळतात व येथे मोठ्या प्रमाणात पक्षी, सपटणारे प्राणी जसे की बगळा, बुबुळ, घुबड यासारखे अनेक पक्षी येथे आढळतात मित्रांनो. याशिवाय मॉनिटर सरडा, पंखगळा असलेला सरडा आणि कासव यासारखे सपटणारे प्राणी देखील येथे आहेत. पाचवा अभयारण्य बघूया, अनेर अभयारण्य. अनेर अभयारण्य हे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर तालुक्यात आहे. हे अनेर नदीवर असलेल्या धरणाजवळ मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. हे सातपुडा पर्वतरांगेतील समृद्ध आणि दुर्मिळ वनराईसाठी ओळखले जाते. येथे अनेक तृणभक्षी प्राणी आढळतात. हे अभयारण्य मुंबई-आग्रा रस्त्यावर शिरपूरपासून थोडेसे अंतरावर आहे. येथे गवताळ झुडपे असल्यामुळे अनेक तृणभक्षी प्राणी येथे आढळतात. नाशिक विभागाचा शेवटचा अभयारण्य बघूया,
बोरगड संवर्धन राखीव अभयारण्य. बोरगड संवर्धन अभयारण्य याला बोरगड संवर्धन राखीव क्षेत्र असेही म्हणतात. हे नाशिक जवळ असलेले एक महत्त्वाचे जैवविविधता असलेले वनक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र आहे, जे पक्ष्यांच्या अनेक प्रजातींसाठी, विशेषतः 122 प्रजातींसाठी ओळखले जाते. हे क्षेत्र पानझडी प्रकारातील असून नैसर्गिक समृद्धीमुळे याला हा विशेष दर्जा मिळालेला आहे. येथे जैवविविधता खूप समृद्ध आहे, ज्यामुळे याला संवर्धन राखीव क्षेत्र म्हणूनही घोषित केले गेले आहे व येथे सुमारे 350 प्रकारच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे, ज्यापैकी 122 प्रजाती आणि 52 विविध कुळांचे पक्षी आढळतात. यामध्ये 24% स्थलांतरित पक्षी देखील समाविष्ट आहेत. मित्रांनो, पुणे विभागातील अभयारण्य बघूया. पहिला अभयारण्य भीमाशंकर अभयारण्य. भीमाशंकर अभयारण्य हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि खेड तालुक्यात असलेले एक महत्त्वाचे जैवविविधता केंद्र आहे. हे पश्चिम घाटाच्या सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले आहे. हे अभयारण्य महाराष्ट्राच्या राज्य प्राणी असलेल्या भारतीय महाकाय गिलहरी म्हणजे शेकरूचे प्रमुख निवासस्थान आहे. येथे ट्रॅकिंग, निसर्ग फिरणे आणि वन्यजीवन छायाचित्रण यासारख्या उत्तम संधी आहेत. हे ठिकाण भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराजवळही प्रसिद्ध आहे. या अभयारण्यात पठार आणि डोंगर उतारे आहेत. येथे आदिवासी, महादेव, कोळी आणि गवळी धनगर समाज मोठ्या प्रमाणात राहतो. आपण जर इथपर्यंत आपला व्हिडिओ बघत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व आपल्या मित्रांना शेअर करायचे. मित्रांनो, महत्त्वाचे टॉपिक आहेत. दुसरा अभयारण्य बघूया. मयुरेश्वर सुपे अभयारण्य. मयुरेश्वर सुपे अभयारण्य हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे. मित्रांनो, जे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि वन्यजीवन प्रसिद्ध आहे. हे अभयारण्य चिंकारा, तरस, लांडगा आणि कोल्हा यासारख्या प्राण्यांसाठी एक महत्त्वाचे निवासस्थान आहे. येथे पर्यटकांसाठी वाहने चालवण्याची आणि अभयारण्यात फिरण्याची परवानगी आहे आणि राहण्यासाठी सुपे तसेच पुण्यातील निवासस्थाने उपलब्ध आहे. या अभयारण्याचे क्षेत्रफळ सुमारे 5.14 चौरस किलोमीटर एवढे आहे व याची स्थापना ऑगस्ट 1997 मध्ये झाली होती. येथील वन्यजीवन म्हणजे हे अभयारण्य चिंकारा, पट्टेरी, तरस, भारतीय राखाडी, लांडगा आणि कोल्हा यासारख्या प्राण्यांसाठी ओळखले जाते. येथे असलेल्या विविध वन्यजीवन आणि प्राणी जीवनामुळे हे नैसर्गिक पर्यावरणासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. तिसरा अभयारण्य बघूया. ताम्हिणी अभयारण्य. ताम्हिणी अभयारण्य हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे अभयारण्य आहे. मित्रांनो, जे पश्चिम घाटात आहे. हे अभयारण्य पुण्यापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असून मुंबई गोवा महामार्गावर कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात आहे. हे ठिकाण हिरवीगार झाडे, दुर्मिळ वनस्पती व विविध पक्षी आणि वन्यजीवन, विशेषतः बिबट्यासाठी ओळखले जाते. येथे पावसाळ्यात निसर्गमयता आणि अधिक वाढते. येथे धुक्यांच्या दऱ्या आणि हिरवीगार जंगले पाहायला मिळतात. हे ठिकाण ट्रेकिंग आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. चौथा अभयारण्य बघूया. कोयना अभयारण्य. कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये आहे व एक महत्त्वपूर्ण वन्यजीवन अभयारण्य म्हणूनही याला ओळखले जाते, जे पश्चिम घाटाचा भाग आहे. 1985 मध्ये घोषित झालेल्या या अभयारण्यात घनदाट जंगल, विविध प्रकारचे वन्यजीवन जसे की बिबटे, गवा, सांबर आणि समृद्ध वनस्पती आहेत, जसे शिवसागर जलाशय काठावर पसरलेले आहेत. येथे भारत सरकारने 1985 मध्ये याला वन्यजीवन अभयारण्य
म्हणून घोषित केले। हे जंगल पूर्वी जावळीचे खोरे म्हणून ओळखले जात होते। याची वैशिष्ट्य म्हणजे हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात घनदाट जंगलापैकी एक आहे। जसे की कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामुळे या परिसराला नैसर्गिक संरक्षण मिळाले आहे। हे युनेस्को जागतिक वारसा स्थळांपैकी समाविष्ट आहे। पश्चिम घाटाचा एक महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो। 5वा अभयारण्य बघूया, सागरेश्वर अभयारण्य। सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कृष्णा नदीच्या खोऱ्यात आहे। हे महाराष्ट्रातील एक लहान अभयारण्य असून विविध प्रकारचे वन्यजीव पक्षी विशेषतः मोर येथे आढळतात। हे जंगल निसर्गमय आणि पर्यटनासाठी एक उत्तम ठिकाण आहे, जिथे चालणे आणि हायकिंग यासारखे गोष्टी आनंदात होतात। सागरेश्वर अभयारण्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे एक लहान पण सुंदर अभयारण्य आहे। येथे विविध प्रकार प्राणी विशेषतः मोर आणि इतर पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात। जवळच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला सांबर किंवा चितळ यासारखे प्राणी पुरवण्याची क्षमता या जंगलात आहे। येथे सुमारे 30 ते 40 प्रजातींचे झाडे आहेत मित्रांनो। 6वा अभयारण्य बघूया, दाजीपूर अभयारण्य। दाजीपूर अभयारण्य किंवा राधानगरी वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात असलेले एक अभयारण्य आहे। हे भारतीय बायसनासाठी प्रसिद्ध आहे आणि 1958 मध्ये महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य म्हणून स्थापन झाले। हे अभयारण्य घनदाट जंगल, धबधबे आणि ओढ्यांसाठी ओळखले जाते आणि येथे बिबट्या, अस्वल, सांबर, रानडुक्कर यासारख्या विविध वन्यजीवांचे घर आहे। हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथे आहे मित्रांनो। याची स्थापना 1958 मध्ये झाली होती। त्यावेळेस त्याचे नाव दाजीपूर अभयारण्य होते व त्याचे नाव बदलून राधानगरी वन्यजीव अभयारण्य हे करण्यात आले आहे। 7वा अभयारण्य, नवीन माळढोक अभयारण्य। नान्नज अभयारण्य, ज्याला माणढोक अभयारण्य म्हणूनही ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य आहे आणि ते प्रामुख्याने दुर्मिळ माळढोक पक्ष्यांच्या संवर्धनासाठी समर्पित आहे। हे अभयारण्य सोलापूर, धाराशिव याच्या काही भागांमध्ये पसरलेले आहे आणि याचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे 1229 चौरस किलोमीटर एवढे आहे मित्रांनो। हे अभयारण्य महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठे अभयारण्य आहे आणि एकच पक्ष्यांसाठी एवढा मोठा भूभाग संरक्षित करण्याची ही एक दुर्मिळ घटना आहे। 8वा अभयारण्य बघूया मित्रांनो, माळढोक पक्षी अभयारण्य। माळढोक पक्षी अभयारण्य हे ग्रेट इंडियन बर्ड्स या दुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्रातील सोलापूर आणि अहमदनगर म्हणजे आजचे धाराशिव जिल्ह्यात स्थापन केले आहे। हे अभयारण्य सुरुवातीला सुमारे 8400 चौरस किलोमीटर क्षेत्राचे होते, जे महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य म्हणून ओळखले जात होते। याशिवाय हे अभयारण्य काळवीट, लांडगा, भारतीय कोल्हा आणि तरस यासारख्या प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास देखील आहे। 9वा अभयारण्य बघूया मित्रांनो, मायणी पक्षी अभयारण्य। मायणी पक्षी अभयारण्य हे सातारा जिल्ह्यातील वडूज जवळ असलेले एक मोठे आणि महत्त्वाचे पक्षी अभयारण्य आहे। हे सुमारे 10.86 चौरस किलोमीटरवर पसरलेले आहे आणि सुमारे 15 मार्च 2021 अधिकृतरित्या स्थापित झाले। येथे विविध प्रकारचे स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी मोठ्या संख्येने आढळतात, ज्यात ब्राह्मणी बदके, कूट, कॉमन स्वीट बिल्स, पेंटेड स्कॉट्स, ब्लॅक आईस यासारखे विविध प्रकारचे पक्ष्यांचा समावेश आहे। हे अभयारण्य एका जुन्या धरणावर बांधलेले आहे, जे की पक्ष्यांसाठी एक उत्तम निवासस्थान आहे।
याची स्थापना म्हणजे 15 मार्च 2021 मध्ये झाली होती व याचे क्षेत्रफळ 10.86 चौरस किलोमीटर एवढे आहे मित्रांनो। हे एक आर्द्र अभयारण्य आहे मित्रांनो। या अभयारण्याच्या मध्यभागी एक जुने धरण आहे। हे पक्षी निरीक्षणासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे। पुढच्या विभागानुसार अभयारण्य बघूया। छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे औरंगाबाद विभाग, आज त्याचे नाव चेंज करून छत्रपती संभाजीनगर हे झाले आहे। पहिला विभाग बघूया, गौताळा ऑस्ट्रम घाट अभयारण्य। गौताळा ऑस्ट्रम घाट अभयारण्य हे महाराष्ट्रातील औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील असलेले एक निसर्गमय अभयारण्य आहे। 1986 मध्ये स्थापन झालेल्या या अभयारण्यात सातमाळा आणि अजंठा डोंगररांगा आहेत। येथे विविध वन्यजीवन आणि वनस्पती आढळतात। या अभयारण्याची स्थापना विविध वन्यजीवनासाठी संरक्षण करण्यासाठी करण्यात आलेली आहे आणि ते वन्यजीवनचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे। येथे निसर्गमय असून श्रावण महिन्यात रानफुले फुलतात आणि पावसाळ्यात धबधबे खळखळून वाहतात, ज्यामुळे याचे सौंदर्य अधिकृत वाढते व इथं मोठ्या प्रमाणात पर्यटन येत राहतात। पुढच्या अभयारण्य बघूया, जायकवाडी पक्षी अभयारण्य। जायकवाडी पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मधील पैठण येथे असलेले एक मोठे पक्षी अभयारण्य आहे, जे नाथसागर जलाशयावर वसलेले आहे। या अभयारण्यात 2 वर्षांपूर्वी सुमारे 200 स्थानिक आणि 70 स्थलांतरित पक्षी आढळत होते, पण सध्या या पक्ष्यांचे संख्येत घट झाली आहे। या अभयारण्याचे वैशिष्ट्य म्हणजे आशियातील सर्वात मोठे मातीचे धरण असलेल्या जायकवाडी धरणाच्या परिसरात हे अभयारण्य आहे आणि विविध प्रकारचे स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी येथे आढळतात। येथे विविध प्रकारचे पक्षी आढळतात मित्रांनो, जसे की डोमैसेल, क्रेन व याचे क्षेत्रफळ एकूण 34,105 हेक्टर जमीन आहे। यामध्ये 118 गावे समाविष्ट आहेत। एडशी रामलिंग घाट अभयारण्य। एडशी रामलिंग घाट अभयारण्य हे उस्मानाबाद म्हणजे आजचे धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याची स्थापना 1997 मध्ये झाली होती। हे अभयारण्य 22.38 चौरस किलोमीटर वर पसरलेला आहे आणि येथे लांडगा, हरिण, माकडे, मोर यासारखे प्राणी आढळतात। येथे असलेले प्राचीन श्रीराम मंदिर आणि त्यांच्या जवळच्या धबधबा यामुळे या अभयारण्याचे सौंदर्य वाढते। हे अभयारण्य आजच्या धाराशिव मध्ये आहे मित्रांनो व याची स्थापना 1997 मध्ये झाली होती व या अभयारण्याचे क्षेत्रफळ 22.38 चौरस किलोमीटर एवढे आहे। येथे विविध प्रकारचे वन्यजीवन आढळतात, जसे की लांडगा, हरिण, माकडे, मोर इत्यादी प्राणी येथे आढळतात। चौथा अभयारण्य बघूया, नायगाव मयुरेश्वर अभयारण्य। नायगाव मयूर अभयारण्य हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आहे आणि ते मोरांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे। 1994 मध्ये स्थापन झालेले हे अभयारण्य 29.89 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे आहे। येथे पहाटेच्या वेळी मोरांचा आवाज ऐकू येतो आणि ते रस्त्यावर आणि झाडांवर बसलेले असतात। नायगाव मयूर अभयारण्याची मुख्य माहिती म्हणजे बीड जिल्ह्यात आहे मित्रांनो हे महाराष्ट्रातील व याची स्थापना 1994 साली झाली होती। याचे क्षेत्रफळ 29.89 चौरस किलोमीटर एवढे आहे। हे अभयारण्य मोरांच्या संवर्धनासाठी समर्पित आहे। अमरावती विभागातील अभयारण्य बघूया। पहिला अभयारण्य लोणार अभयारण्य। लोणार अभयारण्य हे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर भोवती असलेले एक संरक्षित क्षेत्र आहे। हे अभयारण्य सुमारे 50,000 वर्षांपूर्वी झालेल्या उत्खननापासून तयार झालेले एक विहंगम सरोवराच्या परिसरात वसलेले आहे। हे अभयारण्य जैवविविधतेचे भंडार असून
येथे विविध प्रकारचे प्राणी व वनस्पती आणि पक्षी आढळतात. हे सरोवर जगातील 3ऱ्या क्रमांकाचे नैसर्गिक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. याचे क्षेत्रफळ 365.16 हेक्टर एवढे आहे. हे क्षेत्र वनस्पती आणि प्राणी व पक्ष्यांसारख्या विविध प्रजातींसाठी समृद्ध आहे. येथील लोणार सरोवर हे जगातील 3ऱ्या क्रमांकाचे नैसर्गिक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. तिसरा अभयारण्य बघूया मित्रांनो, काटेपूर्णा अभयारण्य. काटेपूर्णा अभयारण्य हे अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे आणि ते महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे वन्यजीवन संरक्षण क्षेत्र आहे. हे अभयारण्य सुमारे 73.69 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले आहे आणि येथे विविध प्रकारचे वन्यजीवन आणि पक्षी आढळतात. येथे महान धरणालगत अकोला येथून सुमारे 32 किलोमीटरवर स्थित आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे विविध वन्यजीवन आणि पक्षी यांचे अधिवास. महान धरणालगत असलेले निसर्गमय ठिकाण. नुकत्याच झालेल्या पशुगणनेनुसार येथे 309 वन्यजीवन आणि पक्षी दिसले. चौथा अभयारण्य बघूया, कारंजा सोहोल अभयारण्य. कारंजा सोहोळ वन्यजीवन अभयारण्य हे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात आहे आणि ते मुख्यत्वे काळ्या हरिणांसाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्याची स्थापना 2000 साली काळ्या हरिणांचे संरक्षण करण्यासाठी झाली असून ते सुमारे 1832 हेक्टर वन आणि गवताळ प्रदेशात पसरलेले आहे. पर्यटकांसाठी जंगल सफारी, पक्षी निरीक्षण आणि इतर निसर्गमय आधारित पर्यटक सुविधा उपलब्ध आहेत. येथे मोर, हरिण आणि इतर प्राणी देखील आढळतात. पाचवा अभयारण्य बघूया, वान अभयारण्य. वान अभयारण्य अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट परिसरात आहे. हे अभयारण्य चिलकहराडा वन्यजीवन अभयारण्य म्हणूनही ओळखले जाते आणि ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. येथे विविध प्रकारचे वन्यजीवन आढळतात जसे की वाघ, बिबट्या, नीलगाय, सांबर इत्यादी प्रकारचे प्राणी आढळतात. हे अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे आणि विविध प्रकारच्या वन्यजीवनाचे नैसर्गिक अधिवास येथे आहेत व येथे अनेक वन्यजीवन आढळतात ज्यात वाघ, बिबट्या, नीलगाय, सांबर, चितळ, रानडुक्कर आणि अनेक प्रकारचे पक्षी समाविष्ट आहेत. पुढच्या अभयारण्य बघूया, टिपेश्वर अभयारण्य. टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात आहे. हे अभयारण्य सुमारे 148.63 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे आणि विशेषतः बंगाल वाघाच्या संवर्धनासाठी ओळखले जाते. येथे घनदाट जंगल, सागवान आणि बांबूची झाडे तसेच ओढे आणि कुरणे आहेत ज्यामुळे ते वन्यजीवनाचे नैसर्गिक अधिवास एक उत्तम ठिकाण आहे. सातवा अभयारण्य बघूया, पेनगंगा अभयारण्य. पेनगंगा अभयारण्य हे यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर पेनगंगा नदीच्या दोन्ही बाजूला पसरलेले एक निसर्गमय ठिकाण आहे जेथे विविध प्रकारचे झाडे आणि औषधी वनस्पती आढळतात. या अभयारण्यात जंगल सफारीची सुविधा उपलब्ध आहे ज्यामुळे पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्य अनुभवता येते. पेनगंगा अभयारण्य हे यवतमाळ व नांदेड जिल्ह्यात आहे मित्रांनो. आठवा अभयारण्य बघूया, इसापूर अभयारण्य. इसापूर अभयारण्य हे यवतमाळ जिल्ह्यात आहे आणि याला जवाहरलाल नेहरू बर्ड्स अभयारण्य असेही म्हणतात कारण ते ग्रेट इंडियन बर्ड्ससाठी प्रसिद्ध आहे व एक महत्त्वपूर्ण संरक्षण क्षेत्र आहे. हे अभयारण्य कोरड्या पानगळीच्या जंगलासाठी ओळखले जाते जिथे अनेक फुलपाखरू प्रजाती आढळतात. यासोबतच अमरावती जिल्ह्यामध्ये इसापूर धरण हे पेनगंगा नदीवर वसलेले आहे. हे या भागासाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे.
9वा अभयारण्य बघूया, आंबा अभयारण्य. आंबा अभयारण्य म्हणजे की बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबरवा वन्यजीवन अभयारण्य हे सातपुडा पर्वतरांगेतील पायथ्याशी वसलेले एक सुंदर ठिकाण आहे, जे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. हे अभयारण्य त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते, विशेषतः उंच ठिकाणावरून दिसणारे विहंगमय सूर्योदय आणि निसर्गमय स्थळे जसे की बदरारा, चिंखाडी आणि पिंपळखेड. त्याचे दृश्य समुद्र सपाटीपासून उंचावर असल्याने इथून सुंदर सूर्योदय पाहता येतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अभयारण्याचा एकूण परिसर राखीव जंगल, संरक्षण वन आणि इतर जमिनींमध्ये विभागलेले आहे. 10वा अभयारण्य बघूया, ज्ञानगंगा अभयारण्य. ज्ञानगंगा अभयारण्य हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे वन्यजीवन अभयारण्य आहे, जे घनदाट जंगल आणि डोंगर रांगांमध्ये वसलेले आहे. हे ताप्ती नदीच्या उपनदी असलेल्या ज्ञानगंगा जवळ आणि महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. येथे घनदाट जंगल, उंच शिखरे आणि गवताळ प्रदेशाने समृद्ध आहे. हे अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील डोंगराळ भागात आहे. बुलढाणा शहरापासून सुमारे 28 किलोमीटर, खामगाव शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, याचे वैशिष्ट्य म्हणजे अभयारण्य घनदाट जंगल, उंच शिखरे आणि समृद्ध सुंदर गवताळ प्रदेशाचे संपन्न आहे. येथील वन्यजीवन म्हणजे येथे बिबट, अस्वल आणि नीलगाई यासारखे अनेक वन्यजीवन आढळतात. नागपूर विभागातील अभयारण्य बघूया. पहिला अभयारण्य बघूया मित्रांनो, नवीन बोर अभयारण्य. नवीन बोर अभयारण्य हे एक बोर वन्यजीवन अभयारण्य आहे आणि व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे. हे हिंगणी जवळील स्थित आहे आणि 1970 मध्ये स्थापित झाले होते. हे क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प असून ते विविध वन्यजीवन पक्ष्यांचे घर आहे. दुसरा अभयारण्य बघूया, बोर अभयारण्य. बोर अभयारण्य वर्धा जिल्ह्यातील हिंगणी जवळील एक महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे. हे महाराष्ट्रातील एक वन्यजीवन अभयारण्य आहे, ज्याची स्थापना 27 नोव्हेंबर 1970 रोजी झाली होती. हे भोर घाट व्याघ्र प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग असून देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्पातून एक आहे. याचे क्षेत्रफळ 61.10 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे. हे महाराष्ट्रातील 6 व्याघ्र राखीव क्षेत्रांपैकी एक आहे. यात बोर नदीच्या खोऱ्यांचा भाग समाविष्ट आहे. हे अभयारण्य निसर्गमय आणि वन्यजीवन दृष्ट्या समृद्ध असलेला एक महत्त्वाचे अभयारण्य आहे. तिसरा अभयारण्य बघूया मित्रांनो, मानसिंगदेव अभयारण्य. मानसिंगदेव अभयारण्य हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. ते पेंच व्याघ्र प्रकल्पाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. हे अभयारण्य वन्यजीवन आणि विशेषतः वाघांच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे आहे. याचे क्षेत्रफळ 182.580 चौरस किलोमीटर एवढे आहे. याचे महत्त्व म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे बफर झोन म्हणून काम करते. मध्य भारतातील जंगलांमधील वाघांच्या लँडस्केप कन्व्हर्जनसाठी महत्त्वपूर्ण आहे. येथे विविध प्रकारचे वन्यजीवन आढळतात. चौथा अभयारण्य बघूया, उमरेड अभयारण्य. उमरेड करहंडला वन्यजीवन अभयारण्य हे भंडारा व नागपूर जिल्ह्यामध्ये पसरलेले एक महत्त्वाचे अभयारण्य आहे, जे अंदाजे 190 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे विस्तारले आहे. हे अभयारण्य त्याच्या समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाते आणि विविध वन्यजीवन प्रजातीचे निवासस्थान आहे. येथे पर्यटकांना मोठे निवास आणि अवयवासाठी सफारी करण्यासाठी सोयी आहेत. 5वा अभयारण्य बघूया,
कोका अभयारण्य. कोका अभयारण्य हे भंडारा जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे, जे 110 चौरस किलोमीटरवर पसरलेले आहे. हे वन्यजीवन अभयारण्य वन्यजीवन आणि पर्यटनासाठी एक महत्त्वाचे ठिकाण बनलेले आहे, जेथे वाघ, चितळ, रानडुक्कर यासारखे अनेक प्राणी आहेत आणि पर्यटकांच्या सोयीसाठी 52 किलोमीटर जंगल सफारी तयार करण्यात आली आहे. येथे डोंगरदऱ्या, उंच झाडे आणि वळणदार रस्ते असलेले नैसर्गिक सौंदर्य आहे. 6वा अभयारण्य बघूया, नागझिरा अभयारण्य. नागझिरा अभयारण्य हे भंडारा जिल्ह्यातील पसरलेले एक महत्त्वाचे वन्यजीवन अभयारण्य आहे. 1970 मध्ये स्थापन झालेले हे अभयारण्य सुमारे 153 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे आणि त्यात वाघ, बिबट्या, सांबर, चितळ यासारखे अनेक वन्यजीवन आढळतात. हे महाराष्ट्रातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो. पुढचा अभयारण्य बघूया, नवेगाव अभयारण्य. नवेगाव अभयारण्य हे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात आहे. गोंदिया जिल्ह्यामधील एक महत्त्वाचे जैवविविधता संवर्धन क्षेत्र आहे. हे अभयारण्य, ज्याला नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते, ज्यात विविध प्रकारचे वनस्पती जीवन आणि वन्यजीवन आढळतात. यामध्ये वाघ, बिबटी आणि मोठ्या संख्येने पक्षी प्रजातींचा समावेश आहे. हे राष्ट्रीय उद्यान 1980 मध्ये घोषित झाले आणि सुमारे 133.88 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले एक महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे मित्रांनो. 8वा अभयारण्य, अंधारी अभयारण्य. अंधारी अभयारण्य म्हणजे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे, जो महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे. हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी वन्यजीवन अभयारण्य याच्या एकत्रीकरणातून तयार झालेले आहे आणि ते महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. या प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ 625.4 चौरस किलोमीटर एवढे आहे मित्रांनो. नोट करून घ्यायचे. आपण जर आपला व्हिडिओ इथपर्यंत बघत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्रांनो व आपल्या मित्रांना शेअर करायचे. असे नवनवीन टॉपिकवरती व्हिडिओ आपण आणत असतो. जे महत्त्वपूर्ण टॉपिक राहतात त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो. हमखास तुम्हाला याच्यामध्ये 2 ते 3 मार्क देऊन जाणारे व्हिडिओ आहे आपला. 9वा अभयारण्य बघूया, चपराळा अभयारण्य. चपराळा अभयारण्य हे महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात आहे आणि ते 1986 मध्ये स्थापन झाले. हे सुमारे 134.78 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले असून यात विविध प्रकारचे वृक्ष, वेली आणि गवतात आढळतात. हे अभयारण्य वन्यजीवन आणि निसर्गाच्या विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. चपराळा अभयारण्य हे गडचिरोली जिल्ह्यात आहे मित्रांनो. 10वा व शेवटच्या नागपूर विभागातील अभयारण्य बघूया, भामरागड अभयारण्य. भामरागड वन्यजीवन अभयारण्य हे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात आहे. हे अभयारण्य 104.38 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले आहे आणि ते विविध वनस्पती आणि प्राणी प्रजातींसाठी समृद्ध आहे. येथे बिबट्या, निळा बैल, मोर, रानडुक्कर यासारखे प्राणी आढळतात. हे अभयारण्य दक्षिणी उष्णकटिबंधीय कोरडे पानझडी जंगल या प्रकारात मोडते आणि यात सागाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. पूर्वी हे क्षेत्र शिकारीसाठी राखीव होते, पण अभयारण्य घोषित झाल्यापासून वन्यजीवांची संख्या स्थिर झाली आहे. आपले हे महत्त्वाचे टॉपिक होते मित्रांनो. आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करायचे व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.